नमस्कार, मी आहे शीतल आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे शीतल आशा अजित गायकवाड. सो सो आजचा जो हॉल असणार आहे तो असणार आहे कुर्तीचा. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. हा पंगा आहे की सगळे कपडे मला माझ्या साईजचे भेटले नाहीत. सो आजची मॉडेल तुमची मी नसणार आहे. तुमची आजची मॉडेल असणार आहे माझी मम्मा. ओके, सो द थिंग इज की मी मोस्ट ऑफ द टाइम सगळे ऑनलाईनच कपडे ऑर्डर करते, माझ्यासाठी पण, माझ्या सिस्टरसाठी पण आणि माझ्या मम्मासाठी पण. सो आज मी तिला रिक्वेस्ट केली की मम्मा प्लीज तू कपडे घालून दाखवशील का? एवढे सारे कपडे आहेत ऑनलाईन ऑर्डर केलेले, आधीचे पण आहेत आताचे पण आहेत. फार कन्व्हिन्स करावं लागलं, पण शी अग्रीड. सो इट इज फाईन की आता थोडंफार चालतं की मम्मी प्लीज कर ना, बघ मम्मी मोबाईलवर येशील, युट्यूबवर येशील, असे नखरे थोडेफार मारले आणि डन झालं. मग त्याच्यानंतर आजची मॉडेलिंग ती करणार आहे तुमच्यासमोर, ड्रेसेस ती दाखवणार आहे. हा, मी बोलेल, इन्फॉर्मेशन देईल, बट होऊ शकतं या इन्फॉर्मेशन मध्ये, या बकबकीमध्ये, या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मे बी की हा थोडासा व्हिडिओ मोठा जाईल. सो प्लीज, पण टेन्शन नका घेऊ, सगळे तुम्हाला कपडे दाखवले जातील. आणि जर मोठा जास्तच होत असेल तर मी ऑफकोर्स पार्ट 2 काढेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि हे जे ड्रेसेस मी दाखवत आहे हे आता सध्या सेलमध्ये कमी प्राइसला आहेत. याच्या व्यतिरिक्त याचे सगळे साइजेस अवेलेबल आहेत. म्हणजे हे कपडे फक्त असं नाही की मम्मा लोकच घालू शकतात ऑर एल्स त्यांच्या साइजेस अवेलेबल आहेत. हे स्मॉल पासून XXL पर्यंत अवेलेबल आहेत. पण त्याच्यातलं मला असं वाटलं की मम्माला हे छान बसेल म्हणून मी ते चूज केलंय. सो वेळ न घालवता आपण आपल्या कामाला लागूयात. चला मग, मी माझ्या मम्माला बोलवते. ही आहे म्हणजे मम्मा. हाय. ओके, ठीक आहे. हा आहे आपला आजचा पहिला ड्रेस. ओके, हा मी माझ्यासाठी पण ऑर्डर केला होता, बट मला हा इतका माझ्यावर छान नाही वाटला जितका माझ्या मम्मीवर छान दिसत आहे सध्या आता. सो मम्मा, हा ड्रेस तुला कसा वाटला? मला फार आवडला, छान वाटला मला. असं पहिल्यांदा करत आहे ना, सो वेगळं वाटत आहे. आता मम्मा ऐक घेऊन बोलत आहे, मम्मा कसा वाटला ड्रेस? छान वाटला, मला फार आवडला. आणि मम्मी कॉम्प्लिमेंट, नाही तर दरवेळी हा ठीक आहे एवढंच बोलती, त्याच्यावर नाही बोलत. पण का पाहिजे म्हटलं, या दिवाळीला मला काय घेतली तू? साडी नाही घेतली, मला नवीन ड्रेस पाहिजे, मी लिंक पाठवू तुला, लिंक पाठवू, अशी बोलती ती. बट ठीक आहे, बॅक टू द टॉपिक. ही मस्ती चालेल, पण याची ओढणी पहिल्यांदा मम्मा एक मिनिट. ओके, याची ओढणी फार सुंदर आहे. थोडीशी मटेरियल मध्ये डिझाईन वगैरे केलेली आहे त्यांनी, दिसत असेल तर चेक करा. ओढणी मोठी आहे, खाली पण आहे इथं. सो आपले मम्मा लोक कसे असतात, म्हणजे माझी मम्मा थोडीशी हेल्दी आहे. सो त्याच्यामुळे तिला ड्रेस कम्फर्टेबल लागतात, पायाच्या बाबतीत असेल किंवा कपड्यांच्या बाबतीत असेल. आता हा ड्रेस ती लग्नामध्ये पण घालून जाऊ शकते, कारण की हा फार सुंदर दिसतो तिच्यावर. हा कलर पण फार उठून दिसत आहे. जर टर्न करून बघितला असा पूर्णपणे, तर बॅक साईडला पण याची सेम डिझाईन आहे पूर्णपणे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे नेक पण इथपर्यंत लाईक फुल मध्ये आहे, फुल स्लीव्ज आहेत, इथे डिझाईन आहे. आणि असं नाही की फार जास्त काय म्हणतात ते, आतली जास्त साईड वगैरे दिसत आहे, काय नाही. आजची माझी मॉडेल ही आहे, ती हसत राहील अशी आणि पाहत राहील तुमच्याकडे. ठीक आहे. सो इथली डिझाईन फार सुंदर आहे. इथे लेस लावली आहे, इथं वीनेक मध्ये आहे. मम्मा लोकांना वेगवेगळे पॅटर्न असे आवडतात. सो कम्फर्टेबल आहे तिच्यासाठी. खालची पॅन्ट म्हणायला गेली तर खाली पॅन्टच्या या साईडला जशी इथे डिझाईन आहे, सेम तशी डिझाईन खाली पण केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त पॅन्ट ही पूर्णपणे खालून ब्रॉड जी फुग्याची असती तशा टाईप मध्ये. सो कम्फर्टेबल असते फार जास्त. ज्या लोकांचं पोट वगैरे आहे, जे लोक हेल्दी आहेत, किंवा खाली मांड्या वगैरे एक लोकांच्या फार मोठ्या असतात, त्यांच्यासाठी हा ड्रेस फार चांगला आहे असं मला वाटतं. तुम्ही हा फक्त दिवाळीसाठी किंवा नॉर्मल नाही, तुम्ही लग्नामध्ये घालून जाऊ शकता, फंक्शन्स मध्ये घालून जाऊ शकता. आणि हा जर तुमची मम्मा फेअर लुक मध्ये असेल वगैरे, नंतर हा खरंच ड्रेस फार सुंदर दिसतो. तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही एकदा चेक करून बघा माझ्या मम्माला. ठीक आहे. ओके, डन. चला आपण नेक्स्ट शूट चला मग आपण नेक्स्ट ड्रेस कडे जाऊ. बाय. अरे सॉरी, मी त्या ड्रेसला रेटिंग द्यायची विसरली. तो ड्रेस खरंच फार कम्फर्टेबल आहे. त्याचं कापड साडी टाईप मध्ये येतं, फार कम्फर्टेबल, चांगला आहे. आतून पण फार जास्त त्याला अस्तर वगैरे लावलेलं आहे. जर रेटिंग देण्याची गोष्ट असेल तर मी त्याला रेटिंग देईल 9. ठीक आहे, फार सुंदर आहे तो. मी लिंक मेन्शन करत आहे आणि नेक्स्ट मी फास्ट असेच कपडे दाखवत जाते. सो नेक्स्ट व्हिडिओ ओके, हा आहे सेकंड व्हिडिओ. सो याच्यामध्ये मी ब्लॅक कलर चूज केला बिकॉज माझ्या मम्माचा फेवरेट कलर आहे ब्लॅक. आणि माझा कोणता मम्मा? तुझं ब्लॅक.
नाही हिचा ब्लॅक म्हणजे माझा पण black. तुझा ब्लॅक आहे माझा व्हाईट आहे. ठीक आहे. सो तुला आता हा ड्रेस कसा वाटला सांग मला. याच्यामध्ये तुला कम्फर्टेबल काय वाटत आहे सांग मला. इकडे ब्लॅक कलर छान दिसायलाय गोऱ्या अंगाला. गोऱ्या अंगाला छान दिसत आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आता बघायला गेलं तर याची ओढणी पण मोठीच्या मोठी आहे. माझ्या मम्मीची सवय आहे की मोस्ट ऑफ द टाइम ती अशीच डिरेक्टली ओढणी नाही टाकत, त्याला घडी करते आणि मग वन साइड ठेवते ना. प्रोफेसर टाइप मध्ये जे शिक्षक वगैरे असतात तशी वन साइड ठेवायची आणि मग मी जाणार अशा टाइप मध्ये ती राहते मोस्ट ऑफ द टाइम. या ड्रेसची खासियत म्हणायला गेलं तर मम्मा एकच मिनिट, इथे एक बटन आहे छोटस खाली असं कट केलेलं आहे, जसं ह्या ड्रेसला कट आहे ना माझ्या असंच आहे. आणि ते एक बटन लावलेलं आहे जेणेकरून ते तिच्या कम्फर्टेबली जसं राहता येईल आपण लावू शकतो. ज्यांना जास्तच फिट वाटत आहे त्यांनी काढून ठेवू शकतो. आणि ही जी डिझाईन इथं केलेली आहे ती वर्कची आहे पूर्णपणे. हे बघताना फार सुंदर दिसतं. काही काही ड्रेसेस असे असतात ना जे कॅमेरामध्ये डल दिसतात किंवा ओके ओके असं वाटतं, बट खरोखर ज्यावेळी एक व्यक्ती वेअर करतो त्याला घालून येतो फार सुंदर दिसतो. इथे वर्क आहे, सेम डिझाईन तिची इथं केलेली आहे. आणि याची खाली पॅन्ट नॉर्मल आहे बट जास्त अशी मोठी मोठी आहे, रिलॅक्स राहते म्हणजे चालताना वगैरे. टाईप. हा प्लाझो टाईप मध्ये बरोबर आहे तशी आहे. मम्मीला मोस्ट ऑफ द टाइम प्लाझो टाईप मध्येच पॅन्ट आवडतात. जसं ती म्हणती पिल्या गुडी सिलेक्ट करताना आहे ना प्लाझो टाईप मध्ये पॅन्ट असतात तसंच बघ, जेणेकरून मी कम्फर्टेबल राहील. म्हणजे जास्त लेगिंग सारखी नको, त्याचं कापड तसं नको. बरोबर आहे ना. हा. आणि याच्या बॅकला डिझाईन कशी आहे, ओके नॉर्मल गळा आहे जसा असतो तसं, जसं मगाशी दाखवला होता. आणि मम्मीला पण हा ड्रेस माझा फार आवडतो. आणि काय याच्याबद्दल काय सांगावं वाटेल मम्मा तुला. काही नाही, एम्ब्रॉयडरी छान केली आहे. ठीक आहे. मम्मीला माझ्या एम्ब्रॉयडरी केलेले जास्त ड्रेसेस आवडतात. आणि जर रेटिंगची गोष्ट आहे, तुला किती आवडली, तुला रेटिंग किती द्यावीशी वाटेल याला. 10 पैकी 9. म्हणजे माझ्या मम्मीचा आवडता आहे हा पण ड्रेस. ठीक आहे. हा फार सुंदर दिसतो. याच्यामध्ये स्मॉल साईज पण अवेलेबल आहे, तुम्ही ऑर्डर करून पाहू शकता, तुमच्यावर छान दिसत. चला आपण थर्ड ड्रेस कडे जाऊ. आम्ही आलो थर्ड ड्रेस घेऊन. ओके, ही चॉईस माझी आहे कारण की मला फ्रेश कलर आवडतात आणि मम्मीला डार्क इंग्लिश कलर. सो हा थोडा नॉर्मल ऑरेंज कलर मध्ये आहे ड्रेस. ठीक आहे. याची ओढणी मगाशी जे ड्रेसेस होते तशी अजिबात नाहीये. पातळ आपली दुपट्टा टाईप मध्ये असतं ना नॉर्मल, अशी सिल्कीवाली अशा टाईप मध्ये वेवी वेवी असणारी अशी आहे, जी मला फार आवडते. मोठी आहे जेणेकरून कॅरी करताना सोपं पडेल किंवा घडी घातल्यावर पण छान दिसेल. याचा कलर खरंच फार फ्रेश वाटतो, घातलेला व्यक्ती सुंदर दिसत असतो. मग हा तुला कसा वाटला ड्रेस, कम्फर्टेबल कसा वाटत आहे. छान वाटला, नाईस. ओके. फ्रेश कलर वाटतो. हा फ्रेश कलर वाटतो एकदम डेची स्टार्टिंग असं सनशाईन टाईप मध्ये कलर आहे त्याच्यामुळे सुंदर दिसतो. याचा पण गळा सेम आहे. सो नेक्स्ट थिंग या ड्रेसची, हे जे इथं समोर डिझाईन दिसत आहे किंवा हे फ्लावर्स वगैरे जे काही दिसत आहेत ना आजूबाजूला, हे सगळं वर्क केलेलं नाहीये, हे प्रिंटेड आहे. बट असं प्रिंट नाहीये की ते वॉश केल्यावर निघून जाईल, ते तसंच राहील. जास्त हेवी नाहीये बट नॉर्मल आहे, धुतल्यावर जाणार नाहीये अजिबात ते. म्हणजे थोडंफार वॉश करून आपण कॅज्युअली युज करू शकतो असं. आणि हे सगळे ड्रेसेस बाहेर मम्मी जाताना वगैरे डेली वेअर साठी फार सुंदर दिसतील असे. याचा पण नेक जो आहे जो राऊंड मध्ये आहे आणि त्याच्यानंतर याचं डिझाईन जे आहे ते खालीपर्यंत आहेत, फ्लावर्स आहेत. खाली पॅन्टला जशी इथे डिझाईन आहे तसंच सेम पॅचेस खाली पण दाखवलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा एक जो पॅच आहे ना खालचा, तो डिझाईन केलेला आहे अशा राऊंड मध्ये. आणि मम्मीवर हा ड्रेस मला फार आवडतो. मला फ्रेश कलर तर म्हणून हा ड्रेस माझा फेवरेट आहे काइंड ऑफ. याच्या व्यतिरिक्त अजून एक व्हाईट आहे जो मी नेक्स्ट दाखवेल, तो पण मला फार आवडतो. अजून काही मम्मा. छान 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 छान. चला आपण नेक्स्ट ड्रेस कडे जाऊया. आणि जर रेटिंगची गोष्ट झाली तर तू किती रेट करणार याला. 10 पैकी 9. हा मम्मीचं सहज ठरलेलं सगळ्याला 9, मला आवडलं ना म्हणजे 9च. ठीक आहे चालेल. तर आपण नेक्स्ट कडे जाऊयात. ओके. सो हा आहे फोर्थ वन, जो फार सुंदर आहे, माझा पर्सनली फार जास्त फेवरेट आहे. हा मम्मा, हा ड्रेस तुला कसा वाटतो. कलर कॉम्बिनेशन छान आहे याचं, मला आवडला. स्काय ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आणि गोल्डचं पण आहे. जसं फर्स्ट ब्लॅक होता ना, ब्लॅक मध्येच आहे सेम डिटेलिंग वगैरे
या प्रत्येक ड्रेसेसचं हे आहे ना, काय म्हणतात, डिटेलिंग फार सुंदर आहे, फिनिशिंग फार सुंदर आहे आणि हे फार चांगल्या ब्रँडचे आहेत. जर आपण हे ब्रँड ऑनलाईन न घेता जर तुम्ही मॉलमध्ये वगैरे घेतला तर फार जास्त महागडे पडतात असं मला वाटतं. मी मोस्ट ऑफ दॅम ज्यावेळी ऑनलाईन पाहते त्यांची प्राइसेस थोडेसे कमी असतात. हे सगळे ड्रेसेस अंडर 900च्या बजेटमध्ये येतात. मी चेक करते, पाहते, ज्यावेळी कमी वाटतात प्राइजेस त्या वे मध्ये घेण्याचा प्रयत्न करते, कारण की जास्त पैसे खर्च करायला मला पण नाही आवडत प्राइजेसच्या बाबतीत. नेक्स्ट या ड्रेसची गोष्ट राहिली तर याचं कलर कॉम्बिनेशन ओढणीसाठी स्काय ब्ल्यू कलर आहे. इथं केलेलं वर्क गोल्ड स्काय ब्ल्यू असं केलं, त्याच्यामुळे फार सुंदर दिसतं. सेम पॅच इथं केलाय, जसं ब्लॅक कलरचा सेम होता ना तसंच हा पण आहे. याचं कापड खरंच फार सुंदर आहे बघायला गेलं तर. आणि थोडासा हा ट्रान्सपरंट वाटू शकतो बिकॉज माझी मम्मा हेल्दी आहे, त्यावेळी म्हणजे तिचं अंग दिसत आहे थोडंफार. खादी टाईप मध्ये कापड आहे, याचं वर्क फार सुंदर दिसतं आणि थोडंसं ट्रान्सपरंट दिसल्यामुळे तुम्ही अनकम्फर्टेबल असू शकता. मोस्ट ऑफ माझी मम्मी पण अशी म्हणते की तिला चांगल्या ठिकाणी आपण जाऊ, त्याच्या वेळेस घालेल अशा ठिकाणी जिथं मी कम्फर्टेबल फील करेन. तिला जास्त असं नाही आवडत, जेणेकरून काय म्हणतात, नाही पिला मी कम्फर्टेबल नाही. तिला स्लीवलेस पण नाही आवडत, तिला जास्त जे काही आहे ते स्लीव्ह जिथपर्यंत पाहिजेत. तिचं काही काही पर्टिक्युलर असतं की मला असे ड्रेसेस हवेत, तसे नाही पाहिजेत. त्यामुळे मी त्याच वे मध्ये कपडे सिलेक्ट करताना, चूज करताना पाहते आणि मग घेते, जेणेकरून ती कम्फर्टेबल राहावी. सो तुम्ही पण तुमच्या मम्मीचा पॅटर्न चेक करा. तुमच्या मम्मीला असे ड्रेसेस घ्या जे त्यांना आवडतील, त्यांनी कम्फर्टेबल राहतील, बाहेर जाताना फ्लेक्स करतील. आता ऑलमोस्ट मम्मीला असं विचारतात की तुम्ही कुठून कपडे घेता किंवा काय. मम्मी सांगते मी नाही घेत माझे कपडे, माझी मुलगी देते मला जे काय देते ते, तिचं चॉईस असतं जे काय. पण तुम्ही चॉईस करताना तिचा कम्फर्ट पहा, तिची आवड पहा, त्याच्यानंतर तिला कोणत्या प्रकारमध्ये गोष्टी घेतल्यानंतर तो कलर सूट करेल किंवा बाकीच्या गोष्टी, ते इम्पॉर्टंट पडतं. जर तुम्हाला असं वाटतं की आता हा कलर हिच्यावर छान, हिला कुठले पण कलर छान दिसतात मोस्ट ऑफ द टाइम बघायला गेलं तर. डार्क कलर हिचे फेवरेट असतात, फ्रेश कलर माझे फेवरेट असतात. बट तुम्ही तुमच्या मम्मीला कपडे घेताना असा विचार करा की नेक्स्ट 3 or 5 years मध्ये त्यांच्या बॉडीमध्ये फार चेंजेस होणार. त्या पद्धतीने तुम्ही हा ड्रेस घेताय, तिला कसा कम्फर्टेबल राहील. मी पण मोस्ट ऑफ द तसाच विचार करते, पुढच्या 5 years मध्ये हा ड्रेस मी वापरू शकते का, जर मी जाड झाले तरी रिलॅक्सली फिट बसेल का. आता हा ड्रेस फॉर एक्झाम्पल, हा ड्रेस माझ्याकडे आहे आता सध्या, बट असं होऊ शकतं की मी नेक्स्ट टाइम 3 years मध्ये जाड झाल्यानंतर हा काही कामातच नाही राहणार आहे. मग मला कुणासोबत तरी ऍडजस्ट करून कुणाला तरी द्यावा लागेल, ऑर एल्स हा पडून राहील. नेहमी असा विचार करा की मी पैसे घालत आहे ना, तो वे मध्ये आपण तेवढा काय म्हणतात ते पैसे वापरलेत आपण, अशी फिलिंग यायला पाहिजे कुठल्या पण गोष्टीची, असं मला वाटतं मोस्ट ऑफ द टाइम. आता हे जे ड्रेसेस आहेत यांची क्वालिटी फार जास्त चांगली आहे, त्याच्यामुळे आरामात कलर न जाता, काही न होता 3-4 years राहून जाते. मग तुझ्याही कपडे वगैरे धुती किंवा काय होतं, असं काय प्रॉब्लेम येतो तुला? ते तसेच राहतात ना न्यू लुक मध्ये, जास्त त्याचं डलनेस नाही दिसत, नाही सुंदर दिसतात ना. सुंदर दिसत. हा, आणि ज्यावेळी ती बाहेर पण जाते त्यावेळी तिला कम्फर्टेबल असतात. सो मला असं वाटतं की हा पण ड्रेस फार सुंदर आहे. आणि जर रेटिंगची गोष्ट झाली तर आता नक्की ही पण 9 देणार. मला माहिती होतं. माझा हा फेवरेट आहे, मी 10 देईल याला ऑनेस्टली. पण जो बाकीचे ड्रेसेस होते ते पण 8च्या कॅटेगरीमध्ये होते. हा पण सुंदर आहे. सगळे ड्रेसेस मम्मीचे जे काय आहेत ना, मी खरं सांगते, म्हणजे मला ड्रेसेस ज्यावेळी घेते 7, 6, 8 लाईक या कॅटेगरीमध्ये जाते मी, कारण की मला काही काही ड्रेसेस आवडतच नाही. पण मम्मी माझी ज्यावेळी घालून येते आणि ज्यावेळी मला म्हणते की पिल्ल्या हा ड्रेस मला आवडला, परफेक्ट, सगळ्याला 10 out of 10 द्यावं असं वाटतं. जे ते नसतील चांगले तरी पण माझी मम्मी मला त्याच्यामध्ये आवडते, कारण की तिनं घातलेले आहेत ते. सो हा आहे आत्ताचा ब्लॉग आमचा, आत्ताचा कपड्यांचा हॉल आमचा. तुम्ही हे ड्रेसेस दिवाळीसाठी पण ऑर्डर करू शकता, बाकी गोष्टींसाठी. हा व्हिडिओ तुमच्या मम्मी सोबत शेअर करा, मम्मीला सांगा की मम्मा मी तुला अशामध्ये ड्रेस घेतला तर चालेल का, आवडेल का. तुमच्या गर्ल्सनाही शेअर करा, बिकॉज याच्यामध्ये सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत, असं नाहीये की फक्त XXL अवेलेबल आहे. ओके, सो नेक्स्ट कमेंट्स करायला विसरू नका. माझी मम्मा कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. तुमची बेस्ट मॉडेल आहे का. नेक्स्ट टाइम मग मी नेक्स्ट मॉडेलला हिलाच घेऊन येईल पुन्हा, ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर माझ्या मम्मीनं माझं 1000% दिली आहे. तिला पण फार गट्स लागले, फार कॉन्फिडन्स घेऊन येण्यासाठी इथं, ठीक आहे. सो आपण पुढे जाऊ. तुम्ही प्लीज मला कमेंट्सद्वारे सांगा की तुम्हाला कसे वाटले. सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स मध्ये सांगा की अजून कशा पद्धतीचे ड्रेस आवडतील, तुझ्या मम्मीला हा ड्रेस कलर छान दिसेल, तू असा ड्रेस कर, तुझी त्या ड्रेसची चॉईस फार आवडली, नक्की सांगा मला. आणि हा व्हिडिओ तुमच्या मावशी सोबत, तुमच्या काकी सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत, तुमच्या गर्ली सोबत, सगळ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनी पण अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये असे ड्रेसेस घेऊ देत. बिकॉज बाहेर मार्केटमध्ये फार प्राइझी आहेत हे ड्रेसेस.
हा ना मम्मा, बाहेर मार्केटमध्ये जातो त्यावेळी किती जास्त प्राइस पडतं, ऑलमोस्ट 1000-1500 पर्यंत जातं ना. हो आम्ही बाहेर पण शॉपिंग केली आहे, असं नाही की बाहेर शॉपिंग केली नाही, बट आता सध्या पाहायला गेलं तर ऑनलाईन शॉपिंग आहे चांगली, फक्त तुम्हाला नॉलेज पाहिजे थोडंसं. पण ते पण नसेल तर नका टेन्शन घेऊ अजिबात. मी आहे, मी फार सारे ड्रेसेस तुम्हाला दाखवतीये. पुढे चला आणि तुम्ही शॉपिंग करायला स्टार्ट करा. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्यासाठी इथपर्यंत. जर तुम्हाला अजून हवं असेल मी सेकंड पार्ट काढते याचा, कारण की अजून ड्रेस काही पेंडिंग मध्ये आहेत. सो पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.